केलेला आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. त्यामधलं आपण आज आपल्याला शिकायचं आहे कसं आहे मायक्रोजेनेसिस. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस शिकण्याआधी जर तुम्हाला या टॉपिक विषयी पूर्ण समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला याच्या आधीचे जे काही व्हिडिओ आहे जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय याविषयी पूर्ण काही कळणार नाही की एक्झॅक्टली काय आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस कशा प्रकारे होते, या सर्व गोष्टी तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला याच्या आधीचे लेक्चर बघावे लागेल. तुम्हाला याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही याच्या आधीचे लेक्चर बघून घ्या, त्यानंतरच तुम्हाला काय या लेक्चर विषयी समजेल. आजचा आपला टॉपिक आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय मायक्रोस्पोरोजेनेसिस. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल आपण या वर्डचा मिनिंग जाणून घेऊ. काय फर्स्ट ऑफ ऑल या वर्डचा मिनिंग जाणून घेऊ. तुम्हाला आठवत असेल मी लास्ट लेक्चरला तुम्हाला जेव्हा मी डिस्टिंग्विश करून दिला आहे असेक्झुअल आणि सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये, तेव्हा मी एक एम्ब्रियोजेनेसिस वर्ड युज केला होता. काय केला होता? एम्ब्रियोजेनेसिस वर्ड युज केला होता. त्या एम्ब्रियोजेनेसिस वर्ड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेनेसिस म्हणजे काय होते तर फॉर्मेशन. जेनेसिस म्हणजे काय होते? फॉर्मेशन. आणि तुम्हाला एक त्यावेळेस मी सांगितलं होतं की काय जिथे कुठे हा जेनेसिस वर्ड येईल, काय येईल? जिथे कुठे हा जेनेसिस वर्ड येईल त्या वर्डचा मिनिंग काय होतो तर फॉर्मेशन. आता आपण काय रिप्रोडक्शन इन पूर्ण जे काही प्लांट मधलं शिकत आहे तर जिथे कुठे हा जेनेसिस वर्ड येईल त्याचा अर्थ काय होतो? फॉर्मेशन. आता हाच वर्ड कुठे आलाय? इथे पण आलाय मायक्रोस्पोरोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय होईल? फॉर्मेशन. काय होईल? फॉर्मेशन. आणि मायक्रोस्पोर म्हणजे काय तर मायक्रोस्पोर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे मायक्रोस्पोर म्हणजे काय होते तर पोलन ग्रेन. काय होते? पोलन ग्रेन विच इज अ मेल गमेट म्हणू शकतो आपण. फ्लॉवरिंग मेल गमेट कोण आहे? मायक्रोस्पोर. आता आपल्याला माहित आहे जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन होत आहे आणि मायक्रोस्पोर म्हणजे काय होते तर पोलन ग्रेन. आता आपण लिहू शकतो की मायक्रोस्पोरेंजेनेसिस म्हणजे काय होत आहे तर फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर किंवा त्यालाच काय म्हणतो आपण मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन. त्यालाच काय म्हणतो आपण मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन. ओके, आता क्लिअर आहे की मायक्रोस्पोर म्हणजे काय होते तर काय पोलन ग्रेनचं फॉर्मेशन, और आपण म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन. आणि मायक्रोस्पोर या शब्दाचा अर्थ काय होतो? पोलन ग्रेन. आता आपल्याला माहित आहे जर कोणताही नवीन ऑफस्प्रिंग म्हणू शकतो जर फॉर्म होत असेल तर काय तो मदर सेल पासून डिवाइड होत होतो. चला आपण एक्झाम्पल घेऊ. ह्युमन मध्ये जर ह्युमन फिमेलच्या बॉडीमध्ये जर एखादा ऑफस्प्रिंग काय होत असेल डेव्हलप होत असेल तर काय तो सेल डिव्हिजन होऊन डेव्हलप होतो. काय होतो म्हणजे एका सेल पासून दोन सेल डिव्हिजन होऊन काय होतो सेल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला नवीन ऑफस्प्रिंग डेव्हलप होतो. त्याच प्रकारे मायक्रोस्पोर किंवा आपण म्हणू शकतो जो पोलन ग्रेन आहे काय तो पोलन ग्रेन पण काय मदर सेल डिवाइड करून काय होतो म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण डेव्हलप होतो. काय होतो आपण लिहून घेऊन ते समजून घेऊ. ठीक आहे, आपण त्याला म्हणू शकतो मदर सेल डिवाइड meiotically to form haploid पोलन. आता बघा मी तुम्हाला सांगितलं की जर कोणत्याही ऑफस्प्रिंग जर नवीन तयार होत असेल तर काय त्याची डेव्हलपमेंटसाठी काय डिव्हिजन होणं आपण त्याला म्हणतो सेल डिव्हिजन होणं हे काय महत्वाचं आहे. आता सेल डिव्हिजन आता इतकं तर माहिती आहे आपल्याला जे काही नवीन ऑफस्प्रिंग बनणार आहे काय बनणार आहे तर ह्या मदर सेल पासून काय होणार आहे डिवाइड होणार आहे. तर आता हा डिवाइड कशा प्रकारे होतो? मियोटिकली. काय होतो? मियोटिकली डिवाइड होत आहे. कसा होत आहे? मियोटिकली डिवाइड होत आहे. आता मियोटिकली डिवाइड होणं म्हणजे काय तर मियोटिकली डिवाइड म्हणजे होणं म्हणजे काय तर फिजिकली डिवाइड होणं. काय होणं? फिजिकली. आता फिजिकली डिवाइड होणं म्हणजे काय तर हा जो मदर सेल आहे किंवा आपण म्हणू शकतो जे काही मदर पोलन ग्रेन आहे हा कसा डिवाइड होत आहे तर हा फक्त त्याच्या आपण म्हणू शकतो बॉडी डिवाइड होत आहे. त्याची काय होत आहे? बॉडी डिवाइड होत आहे. हा जर पोलन ग्रेन आहे तर याचं काय म्हणजे काही त्याच्यामध्ये जर हा एक क्रोमोझोम आहे त्याच्या क्रोमोझोम मध्ये वगैरे डिवाइड होत आहे का नाही तर याची काय होत आहे फक्त बॉडी डिवाइड होत आहे. लक्षपूर्वक ऐका की मियोटिकली डिव्हिजन म्हणजे काय तर फक्त फिजिकल बॉडी डिवाइड होणं. क्रोमोझोम डिवाइड होत आहे का? काय म्हटलं मी? बॉडी डिवाइड होत आहे.
क्रोमोझोम डिवाइड होत आहे का नाही, बॉडी डिवाइड होत आहे. क्रोमोझोम डिवाइड होत आहे का नाही, त्याला काय म्हणतो आपण फिजिकली डिवाइड होणं. मियोटिकली डिव्हिजन म्हणजे काय तर फिजिकली डिवाइड होणं. म्हणजे जो काही मदर सेल आहे हा कशा प्रकारे डिवाइड होत आहे तर मियोटिकली डिवाइड होत आहे. कशासाठी, टू फॉर्म अ हॅप्लॉइड पोलन ग्रेन. कसं फॉर्म होत आहे तर हॅप्लॉइड पोलन ग्रेन. आता आपण हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. आता ज्या प्रकारे ह्युमन मेल मध्ये जो काही स्पर्म राहतो हा काय राहतो, हॅप्लॉइड इन नेचर राहतो. कसा राहतो, हॅप्लॉइड म्हणजे काय, एक क्रोमोझोम. आता याचा हा डिप्लॉइड केव्हा बनेल, जेव्हा हा आहे मेल आणि ही आहे फिमेल. या दोघांपाशी एक एक क्रोमोझोम आहे, यांची जेव्हा फ्युज होईल तेव्हा ट्राईस येईल, म्हणजे याला म्हणतो आपण झायगोट. तेव्हा हा का बनेल, डिप्लॉइड बनेल. पण आता डिप्लॉइड आहे काय, हा आपल्याला माहित आहे जोपर्यंत स्पर्म हा किंवा मेल गमेट हा जोपर्यंत मेल बॉडीमध्ये आहे तोपर्यंत काय तो हॅप्लॉइड आहे. त्याच प्रकारे जो काही आतापर्यंत अजून तिथे फ्यूज झालाय का किंवा फिमेल गमेट सोबत अजून फ्यूज झालाय का नाही, पोलन ग्रेन अजून फ्यूज झालेला नाही, म्हणजे तो काय आहे, हॅप्लॉइड आहे. काय आहे तो, हॅप्लॉइड आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो हॅप्लॉइड पोलन ग्रेन. तर मदर सेलचं मियोटिकली डिव्हिजन होऊन म्हणजे त्यांची फक्त बॉडी डिवाइड होत आहे, काय आपण त्याला म्हणतो क्रोमोझोम डिवाइड होत आहे का नाही. क्रोमोझोम एकाचे दोन जेव्हा क्रोमोझोम झाले असते, आता हा एक क्रोमोझोम आहे याचे दोन झाले असते तेव्हा हे डिप्लॉइड झालं असतं, पण हे काय आहे, हॅप्लॉइडच आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो काय इथे एकच क्रोमोझोम आहे. म्हणजे जर मदर सेल काय फिजिकली डिवाइड होत आहे तर काय फॉर्म करत आहे, हॅप्लॉइड पोलन ग्रेन. काय फॉर्म करत आहे, हॅप्लॉइड पोलन ग्रेन. आता समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की मियोटिकली डिवाइड कसे होते, जेव्हा आपण डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे जे फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोरा हे कशा प्रकारे डेव्हलप होते जेव्हा आपण बघू तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कशा प्रकारे मियोटिकली डिव्हिजन होते. हे फक्त आता तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे की जे काही मदर सेल आहे मियोटिकली डिवाइड होत आहे. मियोटिकली डिवाइड होणं म्हणजे काय, तर जे काही मदर सेल आहे फिजिकली डिवाइड होत आहे, क्रोमोझोम डिवाइड होत आहे का नाही, आणि काय फॉर्म करत आहे तर हॅप्लॉइड पोलन ग्रेन. आता आपल्याला माहित आहे की नेहमी जर सिंपलची गोष्ट जर आपल्याला घर वगैरे बांधायचं असेल तर आपण काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल त्याचा आराखडा किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असेल या गोष्टीविषयी आपण जाणून घेतो. काय तर त्याचं फॉर्मेशन म्हणजे ते घर फॉर्म होण्याच्या आधी त्याचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसं असू शकते या गोष्टीविषयी जाणून घेतो. आपण आता काय आपल्याला शिकायचं काय तर मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. तर आता कशा प्रकारे पोलन ग्रेन फॉर्म होते किंवा पोलन ग्रेनचं जे फॉर्मेशन आहे कशा प्रकारे डेव्हलप होते हे जाणून घेण्याआधी आपण तो जो पोलन ग्रेन आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे एक्झॅक्टली या गोष्टीविषयी आपण जाणून घेऊ की एक्झॅक्टली तो पोलन ग्रेन दिसते कसा किंवा कोणत्या प्रकारच्या लेअरनी तो पोलन ग्रेन फॉर्म झालेला आहे. या सर्व गोष्टी आपण आता काय फर्स्ट ऑफ ऑल जाणून घेऊ. म्हणजे इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. काय आपण काय म्हणू शकतो त्याला, स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर आपण जाणून घेऊ. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर काय म्हणतो आपण त्याला, स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. आता आपण डायग्राम काढून घेऊ आणि डायग्राम वरून नंतर काय आपण ते पूर्ण स्टेप बाय स्टेप विच टाइप ऑफ लेअर आर रिस्पॉन्सिबल फॉर्म करण्यासाठी काय ते सर्व जाणून घेऊ. ओके बघा, लक्ष द्या. बघा ही जे मी तुम्हाला याला आपण काय म्हणून पोलन ग्रेन, हे काय आहे, हा आहे पूर्णचा पूर्ण पोलन ग्रेन, हा काय आहे पोलन ग्रेन. आता बघा मी ही जे तुम्हाला काढून दिले आहे लास्ट, ही जे आउटर लेअर काढून दिले आहे याला म्हणतो आपण एक्झाईल. काय म्हणतो आपण, जे आउटर लेअर काढून दिलाय तिला काय म्हणतो आपण एक्झाईल. नंतर जे इनर लेअर काढून दिलाय याला काय म्हणतो आपण इंटाईन. काय म्हणतो आपण त्याला इंटाईन. आणि आपल्याला माहित आहे की जे काही ही समजा सेल मेम्ब्रेन आहे, हा सेल मेम्ब्रेन आहे आणि हा जर न्यूक्लियस आहे तर याच्या जो मधला जो एम्प्टी पार्ट आहे याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. काय म्हणतो आपण याला सायटोप्लाझम. हा जर आपण क्रोमोझोम न्यूक्लियस धरला, काय धरला, हा जर आपण न्यूक्लियस समजून घेतला तर हा झाला न्यूक्लियस आणि हे झाले सेल मेम्ब्रेन. याच्या मध्ये जो काही भाग आहे याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. सिंपली आहे, जास्त किचकट नाहीये. याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. इथे काय जे काही स्पोक हे प्रेझेंट आहे. ओके लक्ष द्या. बघा
आपल्याला काय बघायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. फर्स्ट ऑफ ऑल आपण स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन जाणून घेऊ. आता काय पोलन ग्रेन काय नॉन मोटाईल राहतो. नॉन मोटाईल म्हणजे काय हे जाणून घेऊ आपण. नॉन मोटाईल. आता लक्ष पूर्वक आपल्याला माहित आहे की जे काही ह्युमन स्पर्म आहे हा जेव्हा ह्युमन मेल बॉडी मधून जेव्हा फिमेल बॉडीमध्ये इंजेक्ट होतो व्हॅजिनामध्ये, कुठे व्हॅजिनामध्ये इंजेक्ट होतो. आफ्टर द व्हॅजिना नंतर काय तो जो स्पर्म आहे हा इंडिपेंडेंटली म्हणू शकतो किंवा स्वतः तो काय फॅलोपियन ट्यूब पर्यंत काय करतो, ट्रॅव्हल करतो. काय करतो, फॅलोपियन ट्यूब पर्यंत ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, आपण समजून घेऊ. हा जर हा काय आहे, स्पर्म आहे आणि हा जर आपण व्हॅजिनामध्ये इंजेक्ट केला आहे तर हा काय फॅलोपियन ट्यूब पर्यंत काय करतो, स्वतः मूव्ह करतो. काय करतो, फॅलोपियन ट्यूब पर्यंत स्वतः मूव्ह करतो. म्हणजे ह्या व्हॅजिनापासून फॅलोपियन ट्यूब पर्यंत कशासाठी ट्रॅव्हल करताय, ह्या तर रिप्रोडक्शन करून आणण्यासाठी किंवा फर्टिलायझेशन करण्यासाठी काय करताय, हा स्वतः ट्रॅव्हल करताय. काय करताय, हा स्पर्म स्वतः ट्रॅव्हल करताय. ह्युमन बॉडीतून व्हॅजिनामध्ये इंजेक्ट झाला तर नंतर इथे कोणाचा त्याला मदत लागत आहे का फॅलोपियन ट्यूब पर्यंत पोहोचण्यासाठी, नाही. तर काय तो स्वतंत्र किंवा म्हणू शकतो स्वतः काय करत आहे, ट्रॅव्हल करत आहे. कशासाठी, तर फर्टिलायझेशनसाठी. आता स्वतः ट्रॅव्हल करणे किंवा फर्टिलायझेशनसाठी स्वतः मोशन करणे त्याला म्हणतो आपण मोटाईल. काय म्हणतो आपण त्याला, मोटाईल. म्हणजे जर फर्टिलायझर ज्या प्रकारे ह्युमन स्पर्म आहे हा का करतो, स्वतः ट्रॅव्हल करतो कशासाठी, फर्टिलायझेशनसाठी, त्याला म्हणतो मोटाईल. म्हणजे जो ह्युमन स्पर्म आहे हा काय आहे, मोटाईल. म्हणजे हा काय करत आहे, स्वतः मोशन करत आहे. कशासाठी, तर फर्टिलायझेशन करण्यासाठी स्वतः ट्रॅव्हल करत आहे. तो नॉन मोटाईल म्हणजे काय, तर हा काय करत आहे, स्वतः ट्रॅव्हल करत नाही. म्हणू शकतो आपण की स्वतः मोशन घडवून आणत नाही. कशासाठी, हा स्वतः मोशन घडून आणत नाही. कशासाठी, तर फर्टिलायझेशन करण्यासाठी. स्वतः मोशन घडून आणत आहे का, नाही. तर मग हा आपण म्हणू शकतो जी काही फिमेल पार्ट आहे तिथपर्यंत पोहोचते कसा, तर हा कसा पोहोचतो, काय एजन्सीज आहेत. आपण बायोटिक एजन्सीज म्हणू शकतो किंवा अबायोटिक एजन्सीज आहे. एअर आहे, वॉटर आहे, त्याला म्हणतो आपण बर्ड्स आहे. या बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टरच्या माध्यमातून तो काय करतो, ट्रॅव्हल करतो. पण स्वतः मोशन करत आहे का, नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जो काही पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन आर नॉन मोटाईल. नॉन मोटाईल म्हणजे काय, तर तो स्वतः मोशन करत नाही फर्टिलायझेशन करण्यासाठी. त्याच्यानंतर तो काय आहे, युनिसेल्युलर. युनिसेल्युलर आहे तर सिंपलची गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे युनिसेल्युलर विथ द सिंगल न्यूक्लियस. युनिसेल्युलर विथ अ सिंगल न्यूक्लियस म्हणजे त्याच्यापाशी काय आहे, फक्त एकच न्यूक्लियस आहे. पोलन ग्रेन तर आहे, पोलन ग्रेन काय नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे काय, तर तो स्वतः ट्रॅव्हल करत नाही किंवा स्वतः मोशन करत नाही. युनिसेल्युलर आहे विथ द सिंगल न्यूक्लियस. सिंपलची गोष्ट आहे, एक पेशी तर काय आहे, युनिसेल्युलर आहे. आताच बघा मी तुम्हाला इथे जे काही सांगितलं आहे तर ही काय मेन 2 लेअर पासून बनलेली आहे. काय, जो काही पोलन ग्रेन आहे हा 2 लेअर पासून बनला, एक आहे एक्झाइन आणि एक आहे इंटाइन. आता आपण जाणून घेऊ काय कशा प्रकारच्या लेअर असू शकते, काय कशा प्रकारच्या लेअर असू शकतात. ठीक आहे, बघा आपण फर्स्ट ऑफ ऑल जाणून घेऊ एक्झाइन विषयी. काय कशाविषयी जाणून घेऊ, एक्झाइन विषयी जाणून घेऊ. आता एक्झाइन काय आहे, ही तुम्ही बघत असाल, ही तुम्हाला एक्झाइन काही ठोकरशी लेअर म्हणू शकतो आपण तिला, किंवा एक मोठी लेअर म्हणू शकतो. तुम्हाला अशी काय दिसत असेल, काय मोठी लेअर म्हणजे जी काही आउटर लेअर आहे कशाची, पोलन ग्रेनची. हे काय आहे, ठीक आहे. काय आहे, ठीक आहे. आपण म्हणू शकतो आउटर थिक लेअर म्हणजे जी काही आउटर लेअर आहे ही काय ठीक आहे, कशी आहे, मोठी आहे. कशी आहे, ही मोठी आहे. आता हे तर जाणून घेतलं की जी आउटर लेअर आहे ही काय आहे, मोठी आहे. बट ही बनली कशापासून आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहित पाहिजे की ही बनली कशापासून आहे. तर ही बनली कशापासून आहे, एक कॉम्प्लेक्स अँड नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स आहे. काय, एक कॉम्प्लेक्स अँड नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स आहे. त्याला काय म्हणतो आपण, स्पोरोपोलिनाइन. काय म्हणतो आपण त्याला, स्पोरोपोलिनाइन. त्या नावाच्या सबस्टन्स पासून बनले. आपण लिहून घेऊ आणि नंतर त्या गोष्टीविषयी आपण काय करू, समजून घेऊ. ठीक आहे, काय आहे, एक सबस्टन्स आहे मेड ऑफ complex and non-degradable substance called स्पोरोपोलिनाइन. बघा मी आता सांगितलं तुम्हाला, जी काही थिक लेअर आहे म्हणजे जी काही मोठी लेअर आहे कशाची, एक्झाइनची. ही कशापासून बनलेली आहे, तर जी एक्झाइनची मोठी लेअर आहे कशापासून बनलेली आहे, कॉम्प्लेक्स
आणि नॉन डिग्रेडेबल. आता नॉन डिग्रेडेबल या शब्दाचा सॉरी नॉन डिग्रेडेबल नाही काय म्हणू शकतो त्याला, नॉन बायो डिग्रेडेबल. काय नॉन बायोडिग्रेडेबल. आता नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, आपण प्लास्टिक म्हणू शकतो. प्लास्टिक काय नॉन बायोडिग्रेडेबल आहे. अशा प्रकारच्या सबस्टन्स पासून ही जे काही एक्झाईनची ही जी वॉल आहे ना, ही वॉल कशापासून बनली आहे, तर नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स, ज्याला काय म्हणतो आपण, स्पोरोपोलिनाइन. आता नेहमी हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की जे काही वॉल आहे पोलन ग्रेनची, ही कोणत्या सबस्टन्स पासून बनलेली आहे, तर कॉम्प्लेक्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल. कोणत्यापासून, कॉम्प्लेक्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून बनली आहे. त्या सबस्टन्स म्हणजे त्याच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो, स्पोरोपोलिनाइन. आता आपण म्हणू शकतो की जे काही एक्झाईन, जे काही पोलन ग्रेनची आउटर लेअर आहे, जे काही एक्झाईन जी काही आउटर लेअर आहे, ही कशापासून बनलेली आहे, स्पोरोपोलिनाइन. कशापासून बनलेली आहे, स्पोरोपोलिनाइन. मग स्पोरोपोलिनाइन म्हणजे काय, तर कॉम्प्लेक्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स आहे. काय स्पोरोपोलिनाइन कॉम्प्लेक्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल काय आहे, एक सबस्टन्स आहे. त्या सबस्टन्स पासून काय बनलेली आहे, तर आपली एक्झाईन आउटर लेअर बनलेली आहे. आता ही काय आहे, रेझिस्टन्स. काय आहे, रेझिस्टन्स. रेझिस्टंट म्हणजे काय, तर हे काय, आता आपल्याला सांगितलं नॉन बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे हे काय कोणत्याही प्रकारचं सबस्टन्स म्हणू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचं केमिकल काय हे आतमध्ये जाऊ नये. कशामध्ये, जे काही इनर लेअरच्या किंवा त्या लेअरच्या आतमध्ये जाऊन देत नाही, म्हणजे त्यालाच काय म्हणू शकतो. त्याचमुळे काय, जो काही पोलन ग्रेन आहे हा काय प्युअर राहतो. का राहतो, प्युअर राहतो. का बरं, तो रेझिस्टन्स आहे, आतमध्ये काही जाऊ देत नाही. आता काय फॉर्म करतात, नंतर ते फॉर्म करते जर्म स्पोर. काय फॉर्म करते, जर्म स्पोर. आता जर्म स्पोर काय आहे हे बघायचं तुम्हाला, एक कट दिसेल इथे काय होते, जर्म स्पोर फॉर्म होते. काय होते, जर्म स्पोर. जर्म स्पोर काय होते, फॉर्म होते. आता जर्म स्पोर ही जी आहे, ही इज द थिन लेअर. आता बघा, हे महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारले जाऊ शकते की जे काही पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेनची एक्झाईन काय आहे, थिक लेअर आहे. म्हणजे काय, जे काही मोठी परत आहे हे कशाची आहे, थिक आहे, म्हणजे आउटर लेअर आहे. तर मग जी काही थिन लेअर आहे हे कुठे प्रेझेंट राहते, तर कुठे प्रेझेंट राहते, इन बिटवीन द गॅप. जे काही गॅप आहे, म्हणजे म्हणू शकतो का जे काही जर्म स्पोर आहे, इथे तुम्हाला कालांतराने पुढे जेव्हा आपण डेव्हलपमेंट ऑफ गमेटोजेनेसिस शिकू तेव्हा तुम्हाला इथे जे काही पोलन ट्यूब आहे, हा जो काही पोलन ट्यूब आहे याचं काम पडेल. इथून काय पोलन ट्यूब जनरेट होते. सिंपल. आता इतकंच लक्षात ठेवा की जर्म स्पोर आहे, जे काही थिक लेअर कुठे आहे, तर जी काही आउटर लेअर आहे हे थिक लेअर आहे म्हणजे मोठी परत आहे, आणि थिन लेअर कुठे राहते, तर हे जे काही जर्म स्पोर आहे तिथे काय राहते, थिन लेअर राहते. आता आपण बघितलं एक्झाईन कशापासून बनले आहे, हिचा आउटर थिक, जी काही मोठी लेअर आहे ती आउटर थिक लेअर आहे. त्यानंतर हे कशापासून बनलेला आहे, मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स, ज्याला काय म्हणतो आपण, स्पोरोपोलिन. जी काही आउटर लेअर आहे एक्झाईनची कशापासून बनली आहे, स्पोरोपोलिन पासून बनली आहे. आणि ते म्हणजे स्पोरोपोलिन म्हणजे काय होते, इट्स अ वन टाइप ऑफ सबस्टन्स मेड अप फ्रॉम द कॉम्प्लेक्स अँड द नॉन बायोडिग्रेडेबल. जे काही नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून काय स्पोरोपोलिन बनलेला आहे. नंतर ते काय रेझिस्टन्स आहे, म्हणजे आतमध्ये कोणत्या प्रकारचा केमिकल इंटर होऊ देते का नाही. नंतर जर्म स्पोर इज अ थिन लेअर, म्हणजे ही तर काय थिक लेअर आहे, पण थिन लेअर कोणती आहे, तर ही जी इथे काय गॅप प्रेझेंट आहे त्याला काय, जिथून काय ओरिजिनेट होते, पोलन ट्यूब ओरिजिनेट होते, त्याला काय म्हणतो आपण, थिन लेअर. आता बघा, त्याच्यानंतर आहे की जो काही आता नंतर आता आपण एक्झाईन शिकलो, नंतर कोण आहे, इंटाईन. आता इंटाईन म्हणजे काय बघा, इंटाईन काय आहे, इनर लेअर आहे. एक्स म्हणजे एक्सटर्नल, इन म्हणजे इंटरनल. आता एक्सटर्नल लेअर आपण शिकलेलो आहे. आता काय शिकायचं आपल्याला, बघायचं आहे इंटरनल लेअर. आता इंटरनल लेअर काय आहे, सिंपल सी गोष्ट आहे, इनर वॉल आहे. काय एक आहे, ही काय जी आहे, ही काय आहे, इनर वॉल आहे. ही काय आहे, इनर वॉल आहे. आता ही बनली कशापासून आहे, ही बनली कशापासून आहे, मेड अप ऑफ सेल्युलोज. आता हा महत्वाचा आहे. सेल्युलोज काय आहे, हा एक ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. सेल्युलोज काय आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. सेल्युलोज काय आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. ज्या प्रकारे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये काय, ज्या प्रकारे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ग्लुकोज ऍज अ एनर्जी मॉलिक्यूल राहतो. का राहतो, ग्लुकोज म्हणू शकतो, किंवा ऍडेनोसाईन ट्रायफॉस्फेट म्हणजे एटीपी ऍज अ काय आहे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी मॉलिक्यूल आहे. त्याच प्रकारे प्लांट मध्ये काय राहतो, सेल्युलोज राहतो. का राहतो, सेल्युलोज राहतो एनर्जी मॉलिक्यूल. एनर्जी मॉलिक्यूल आहे. कोण आहे, सेल्युलोज हा एनर्जी मॉलिक्यूल आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो जी काही इंटाईन आहे किंवा जे काही इनर वॉल आहे कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज पासून बनलेली आहे. कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज पासून. अँड
पेंटाईन. पेंटाईन म्हणजे काय, इट्स हे काय पेंटाईन काय करत आहे, तर जे काही इनर वॉल आहे, हे जे इंटाईन इनर वॉल आहे याला काय प्रोटीन प्रोव्हाइड करण्याचं काम करते. काय करते, प्रोटीन प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहे कोण, पेंटाईन. सेल्युलोज काय आहे, तर सेल्युलोज इज अ एनर्जी मॉलिक्यूल इन अ प्लांट. प्लांट मधला काय, तो एनर्जी मॉलिक्यूल आहे. ज्या प्रकारे ह्युमन बॉडीमध्ये ग्लुकोज किंवा एटीपी हे काय एनर्जी मॉलिक्यूल आहे, त्या प्रकारे काय तर प्लांट मध्ये सेल्युलोज राहतो. कार्बोहायड्रेटचा विचार केला तर काय ग्लुकोज ऍज अ एनर्जी मॉलिक्यूल आहे, तर आपण एटीपी पण म्हणू शकतो. चला बघा एकदा आपण बघून घेऊ काय बघितलं आपण. काय बघितलं आहे तर मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन. पोलन ग्रेनचं कशा प्रकारे फॉर्मेशन होतं हे आपण बघितलं, ठीक आहे. किंवा मायक्रोस्पोरोजेनेसिसचा अर्थ काय होते, तर फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर ऑफ द पोलन ग्रेन. नंतर आपल्याला माहिती आहे कोणत्याही प्रकारचा ऑफस्प्रिंग म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचा जो काही प्रोडक्ट डेव्हलप होत असेल तर तो काय स्वतःच्या मदर पासूनच डेव्हलप होईल. म्हणजे मदरचे सेल जे काय डिवाइड होईल त्याच्यानंतरच काय होईल, तो नवीन प्रोडक्ट फॉर्म होईल. त्याच प्रकारे काय पोलन ग्रेनचे जे काही मदर सेल आहे डिवाइड होते. कसे होते आपण ते इथे मियोटिकली होत आहे. कसे डिवाइड होत आहे, मियोटिकली डिवाइड होत आहे. कशा प्रकारे डिवाइड होत आहे, मियोटिकली डिवाइड होत आहे. आता हे जे मियोटिकली डिवाइड होत आहेत म्हणजे काय, फिजिकली डिवाइड होत आहे. काय होत आहे, मियोटिकली म्हणजे फिजिकली डिवाइड होत आहे, म्हणजे त्यांची काय बॉडी म्हणू शकतो डिवाइड होते. त्यांचा क्रोमोझोम डिवाइड होत आहे का नाही, क्रोमोझोम डिवाइड होत नाही. म्हणजे एकच क्रोमोझोम आहे आणि एकच क्रोमोझोमला काय म्हणतो आपण, हॅप्लॉइड म्हणतो. काय म्हणतो आपण, हॅप्लॉइड. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जे काही आपल्याला घर बांधण्याआधी आपण त्याचं स्ट्रक्चर कसं असेल या गोष्टीचा विचार करतो काय फॉर्मेशनच्या आधी, तसंच जो काही मायक्रोस्पोर आहे कसा डेव्हलप आहे, कसा फॉर्म होत आहे हे सगळं जाणून घेण्याआधी आपण त्याचं स्ट्रक्चर जाणून घेऊ. कशाचं, पोलन ग्रेनचं. आपण काय स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन घेतलं, मी तुम्हाला आधीच सांगितलं काय, जो काही पोलन ग्रेन हा नॉन मोटाईल आहे, म्हणजे तो स्वतः फर्टिलायझेशन साठी मोशन करतो का नाही, दे नीड्स टू एजन्सीज फॉर द फर्टिलायझेशन. जे काही मोशन करण्यासाठी त्याला एजन्सीज लागते. कोणत्या प्रकारचे आहे, बायोटिक्स आहे, अबायोटिक्स आहे, फ्लॉवर म्हणू शकतो, एअर आहे, वॉटर आहे, किंवा आपण त्यानंतर अजून काय म्हणू शकतो तर जे काही बर्ड्स आहे यासारख्या एजन्सीज बायोटिक आणि नॉन बायोटिक किंवा अबायोटिक एजन्सीज लागते त्यासाठी, तर त्याला ट्रॅव्हल करण्यासाठी. म्हणून तो आपण त्याला काय म्हणतो, नॉन मोटाईल. बट स्पर्म्स इज अ मोटाईल बिकॉज आपल्याला माहिती आहे तो स्वतः रिप्रोडक्शन साठी काय करतो, ट्रॅव्हल करतो. आपण जाणून घेतो युनिसेल्युलर आहे, विथ अ सिंगल न्यूक्लियस. युनिसेल्युलर आहे म्हणजे एकपेशीय, एकच न्यूक्लियस आहे. सिंपलची गोष्ट आहे. नंतर सांगितलं मी जे काही पोलन ग्रेन आहे हा काय आहे, जो काही काय आहे, एक्झाईन आणि इंटाईन. हे झाली एक आणि हे झाली दोन लेअर आहे, इंटाईन अँड एक्झाईन. आता या दोन लेअर पासून पोलन ग्रेन बनला आहे. जसं सांगितलं मी तुम्हाला एक्झाईन काय आहे, एक्झाईन अशा प्रकारची लेअर आहे जे आपण म्हणू शकतो मोठी परत असलेली एक काय थिक लेअर आहे. त्याच्यानंतर ती काय कशापासून बनली आहे, तर कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून बनली आहे. कशापासून बनलेली आहे, कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. त्याचं नाव काय आहे, तर काय म्हणतो आपण, स्पोरोपोलिन आहे. काय, स्पोरोपोलिन आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो जी काय एक्झाईन लेअर आहे, जी आउटर लेअर आहे ही कशापासून बनलेली आहे, तर स्पोरोपोलिन आहे. मग स्पोरोपोलिन म्हणजे काय, इट्स अ वन टाइप ऑफ सबस्टन्स मेड फ्रॉम द कॉम्प्लेक्स अँड द नॉन बायोडिग्रेडेबल. ज्या प्रकारे प्लास्टिक कसं आहे नॉन बायोडिग्रेडेबल आहे, अशा प्रकारच्या एका सबस्टन्स पासून काय म्हणतो स्पोरोपोलिन बनलेला आहे. आणि स्पोरोपोलिन पासून काय बनली आहे, तर पूर्ण एक्झाईन वॉल बनलेली आहे. नंतर तो रेजिस्टन्स आहे. रेजिस्टंट म्हणजे काय, तर कोणत्याही प्रकारचा सबस्टन्स आतमध्ये येऊ देतो का, नाही येऊ देत. ओके. नंतर काय आहे, जम्प स्पोर. जम्प स्पोर कुठे राहते, तर जम्प स्पोर एक गॅप जी तुम्हाला दाखवलेली आहे मी, तिथे काय राहतो, जम्प स्पोर राहतो. जम्प स्पोर काय आहे, ही एक थिन लेअर आहे. हा तुम्हाला काय क्वेश्चन विचारलेला जाते काय की थिक लेअर काय कोणती आहे आणि थिन लेअर कोणती आहे. थिक लेअर तर आपल्याला माहिती आहे एक्झामची जे काही आउटर लेअर आहे पूर्ण थिक आहे. मग थिन लेअर कुठली आहे, तर आपण काय म्हणू शकतो, जम्प स्पोर एक आहे, थिक लेअर आहे. तिथून काय नंतर पोलन ट्यूब ओरिजिनेट होते. पोलन ट्यूब काय आहे, नंतर मिओटिकली डिव्हिजन होऊन त्या पोलन ट्यूब मधून कशा प्रकारे जे काही मेल गमेट आहे ते ट्रॅव्हल करतात, किंवा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस कशा प्रकारे ट्रॅव्हल करतो आपण पुढे डेव्हलपमेंट ऑफ गमेटोफाइट मध्ये बघणार आहे. नंतर काय आहे, तर इंटाईन जे काही इनर लेअर आहे, काय जे काही इनर लेअर आहे आपण काय ती कशापासून बनली आहे, तर सेल्युलोज. सेल्युलोज म्हणजे आपल्याला माहिती आहे इट्स अ ग्लुकोज मॉलिक्यूल. काय आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. ज्या प्रकारे ह्युमन बॉडीमध्ये ग्लुकोज म्हणू शकतो किंवा एटीपी ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट यासारखे मॉलिक्युल्स अवेलेबल राहते, त्याच प्रकारे इथे काय आहे, सेल्युलोज आहे. आणि पेंटाईन. पेंटाईन काय, इट्स अ वन टाइप ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. काय हा प्रोटीन देण्याचं काम करते कोणाला, तर इनर
लेअरला. आय होप यू कॅन अंडरस्टँड द मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे कसे फ्रॉम काय आहे आणि द स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोर म्हणजे जे काही पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं ते तुम्ही समजून घेतलं असेल. पुढे आपण पाहू की कशा जे काही डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे कशा प्रकारे मायक्रोस्पोरोजेनेसिसचं किंवा फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन कशा प्रकारे होते आणि ती कशा